टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण पाहताय हा जिंदल कंपनी समोरचा परिसर आहे। या महामार्गाचं काम गेली 15 वर्षापासून अशा पद्धतीमध्ये रखडलेला आहे। हा जो रस्ता आपण पाहताय हा रत्नागिरी दिशेने रस्ता आहे, मात्र या ठिकाणी एक लेन सुरू आहे आणि दुलेनचं काम जे आहे 4 लेन हा होणार रस्ता आहे। या दुसऱ्या लेनचं काम आहे, एक लेन अजून झालेली पण नाहीये, पण दुसऱ्या लेनचं जे काम आहे ते प्रगतीपथावर असं देखील म्हणता येणार नाही, कारण का या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये या महामार्गाची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी अद्यापर्यंत रस्ता करण्यात आलेला आहे, मात्र तो अर्धवट आहे आणि मधला पॅसेज जो आहे तो सोडून पुन्हाच्या ती जी दुसरी लाईन जी आहे ती पुन्हाच्या जुन्या रस्त्यावरती वळवण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं की हा राष्ट्रीय महामार्ग म्हणावा की क्रिकेटचं खेळाचं मैदान असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आपण माझ्या मागे पाहताय ही मुलं जी आहेत या राष्ट्रीय महामार्गावरती क्रिकेट खेळण्याचा आस्वाद घेत आहेत, क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत, कारण का अद्यापर्यंत हा महामार्ग पूर्ण झाला नाही। अनेक नेत्यांनी हा महामार्ग पूर्ण करण्याच्या वल्गना केल्या, मात्र तो अद्यापर्यंत गेली 15 वर्ष पूर्ण झाला नाहीये। आपल्यासोबत मनसेचे उपजिल्हा प्रमुख आहेत संदीप ठाकूर, त्यांच्याशी बातचीत करणार। संदीपजी, नेमकं काय सांगाल, काय भूमिका आहे मनसेची? मला एक साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे की जे रस्ते वाहतूक याचे जे आपले मंत्री महोदय आहेत नितीनजी गडकरी साहेब, यांना एकच प्रश्न विचारतो की आपण जे म्हणाले होतात की येत्या जून महिन्यामध्ये जून 2025 पर्यंत मुंबई गोवा महामार्ग NH66 हा महामार्ग पूर्ण होईल, पण ती घोषणा हवेतच राहिल्याचे दिसते। कारण तुम्ही पाहू शकाल की मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। आताच येताना आम्ही जेव्हा पेणवरून आम्ही इथं प्रवास करत होतो नागोडण्याकडे, तेव्हा येताना रस्त्यामध्ये एक अपघात घडला। एक वृद्ध माणूस जो बाईकवरनं घसरला, म्हणजे मोठे मोठे खडीचे तुकडे टाकून ठेवले, रस्त्याचं बांधकाम केलंय। त्यामुळे तुम्ही पाहू शकाल रस्त्याचं बांधकाम व्यवस्थित नाही, ठिकठिकाणी खड्डे, तुमचे सर्व्हिस रोड व्यवस्थित नाही, आणि तुम्ही पाहाल यांनी एक मोठा घाट घातलाय। खारपाडा टोल नाका तयार केला, पुन्हा इकडे सुकेळीचा एक टोल नाका तयार केला। एवढे टोल नाके कायसाठी? अगोदर टोल नाके आम्हाला पाहिजेत तरी कशाला? मला मुळातच प्रश्न विचारायचा की आपण टोल नाके बांधायच्या अगोदर आम्हाला सुसज्ज असे हा एक मुंबई गोवा मार्ग तयार व्हायला पाहिजे, त्याचे सर्व्हिस रोड तुम्ही व्यवस्थित बनवून द्या। तुम्ही येणाऱ्या काळामध्ये इथे कुठलाही अपघात घडणार नाही याची हमी घ्या, कारण काय होत आहे की तुम्ही पाहू शकाल की असंख्य निष्पाप बळी घरातले करते पुरुष महिला या अपघातामध्ये मृत्युमुखी पाडतात, विनाकारण या खड्ड्यांमुळे यांचे निष्पाप बळी जातात। एकंदरीत आपण पाहिलं तर अजितदादा पवार यांनी देखील काही दिवसापूर्वी या महामार्गाचा दौरा केला। त्यांनी देखील घोषणा केलेली आहे की हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करू, परंतु गेले काही महिन्यापूर्वी, म्हणजे आपण जर पाहिलं तर 10 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं बॉम्बे टू गोवा या महामार्गावरती एक पिक्चर काढावा लागेल, आणि आता अशी घोषणा केली की लवकरात लवकर पूर्ण करू। या संपूर्ण राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहता? मला मुळातच त्यांना विचारायचं आहे की त्यांचे इथे असलेले खासदार आमदार यांच्या लोकप्रतिनिधींनाच काही पडलेलं नाहीये, तर मंत्री महोदय त्याचा पिक्चरच काढणार ना। मुळातच याचा पिक्चर काढण्यापेक्षा मला एक साधा सोपा मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की आपण पाहू शकाल की देशातले सर्व, राज्यातले सर्व महामार्ग, समृद्धी महामार्ग सारखा महामार्ग जर 2 ते 3 वर्षात तयार करता तुम्ही, मग आमच्या मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत कोकणी माणसाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम सरकार का करते? या सरकारमध्ये निष्क्रियता आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। असंच जर वातावरण राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सवाच्या अगोदर आम्ही जाहीर त्यांना मी आंदोलनाचा इशारा देतोय की तुम्ही येणाऱ्या गणेश उत्सवाच्या अगोदर 1 महिना अगोदर हा मुंबई गोवा महामार्ग सुरळीत केला नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुमच्या कार्यालयावरती सर्वात मोठं आंदोलन छेडण्यात येईल, एवढं नक्कीच। उग्र आंदोलन असेल, काय नेमकी भूमिका असेल? मी तुम्हाला सांगतो की हा फक्त एक कोकणी माणसाचा विश्वास आहे। मुंबई गोवा महामार्ग तुम्ही पाहू शकाल गणेश उत्सवाच्या काळामध्ये असंख्य कोकणी माणूस इथनं प्रवास करत असतो, आणि अशा वेळेस जर मोठे मोठे अपघात घडले तर त्यावेळी जबाबदारी कोणी घ्यायची? आणि त्या जबाबदारीचं भान हा महाराष्ट्र सैनिक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे की ह्या असे छोटे छोटे मुद्दे जिथे खरंच, आणि हा मुंबई गोवा महामार्ग हा छोटा प्रश्न नाही राहिलेला आहे आमच्यासाठी, कारण कोकणी माणसाला दरवेळी फसवणुकीचा कारभार या सरकारने केलेला आहे। जून महिन्यामध्ये आम्हाला हा मुंबई गोवा महामार्ग सुपूर्द करणार होते, पण परिस्थिती तुम्ही पाहू शकता, अहो इकडे मैदानं तयार झालीत, अहो सर्व्हिस रोड होत नाही, मुख्य महामार्गच तयार होत नाहीत, आणि अशी जर परिस्थिती राहिली तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये याचं मोठं आंदोलन कोकणी माणसाला घेऊन हे सर्वात मोठं जन आंदोलन उभे राहील। आपल्या मागे आपण पाहिलं हा महामार्ग अद्यापर्यंत झाला नाहीये, काही मुलं तिथे क्रिकेट खेळतात,
मग क्रिकेटचा पिच म्हणायचं की महामार्ग म्हणा, कुठला राष्ट्रीय महामार्ग आपण आतापर्यंत असं पाहिला आहे का? आता मला साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे की इथले जे राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी कुठेही सूचना फलक हे लावलेले तुम्ही पाहूच शकणार नाहीत. तुम्ही पाहाल की जिथे जिथे रस्त्याचं अपुरं काम राहिलेलं आहे अशी परिस्थिती आहे, तिथे कुठेही सूचना फलकाचा सर्वत्र सूचना फलकाचा अभाव दिसतो. अशाने काय होतं की मोठमोठ्या किंवा छोटे बाईक्सवर हे जेव्हा रात्री प्रवास करतात त्याच्या दिशादर्शक नसल्या कारणाने त्यांचे मोठे अपघात घडतात आणि त्याच्यामुळे त्यांचा निष्पाप बळी जातो. धन्यवाद. हे होते मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर. आपण पाहिलं, आपण सध्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहतोय. एकंदरीत जर पाहिलं तर या मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणे येथील सुकळीच्या नजीक जे काही मुलं आहेत त्या या राष्ट्रीय महामार्गावरती क्रिकेट खेळताना दिसतात. कारण का अद्यापपर्यंत हा महामार्ग पूर्ण झालाच नाहीये. गेली 15 वर्ष विविध राजकीय नेते वल्गना करत राहिले, परंतु रायगडकरांच्या कोकणवासियांच्या तोंडाला अद्यापपर्यंत पाण्यात पोचण्यात आलेली आहेत. जर्नलिस्ट याकूब सेस, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड.